नमस्कार मित्रांनो, आज आपण MPSC अंतर्गत घेतली जाणारी संयुक्त गट ब परीक्षा आणि त्या अंतर्गत भरले जाणारे चारही पदं ASO, STI, PSI आणि सब रजिस्ट्रार याबाबत माहिती घेणार आहोत. अनेक विद्यार्थी हे मेरिट लिस्ट लागते तेव्हा नेमकं कोणत्या पदाचं सिलेक्शन करायचं याबाबत गोंधळलेले असतात. कोणाला PSI पदाचा रुबाब आणि खाकी वर्दीचं आकर्षण असतं, कोणाला STI या पदाची वर्क लाईफ बॅलन्स आवडतो, कोणाला ASO पदाचं मंत्रालयीन पॉवर आवडते, तर कोणाला सब रजिस्ट्रार या पदाची ऑथॉरिटी आणि तो असलेला ऑफिस हेड या पदाचं आकर्षण असतं. तर या सर्व पदांबाबत माझे स्वतःचे अनुभव आणि माझ्या मित्रांचे अनुभव मी तुम्हाला देणार आहे आणि याने तुमचे सर्व कन्फ्युजन हे दूर होते. आपण सर्वात पहिलं पद बघूया, ते म्हणजे सब रजिस्ट्रार. त्याला दुसरं नाव आहे मुद्रांकन निरीक्षक. सब रजिस्ट्रारचे कामं म्हणजेच दस्त नोंदणी करणे, ज्यामध्ये जमिनीचा जो 7/12 आपण बघतो त्यावर नाव लावण्यापूर्वी जो खरेदी विक्रीचा व्यवहार होतो किंवा यासारखेच इतर व्यवहार जसं की बक्षीसपत्र, मृत्यूपत्र यासारखे दस्त नोंदणी करून घेणे, विवाह नोंदणी अधिकारी म्हणून काम करणे, त्या तालुक्याच्या किंवा त्या एरियाचा ज्या ऑफिसमध्ये तुम्ही आहेत त्याचे प्रमुख म्हणून काम करणे. तर दुसरे पद म्हणजे मुद्रांकन निरीक्षक, ज्यामध्ये जमिनीचा किंवा फ्लॅटचा सरकारी भाव बरोबर लावला आहे की नाही हे तपासणे, जर कोणी स्टॅम्प ड्युटी बुडवली असेल तर साईटवर जाऊन पाहणी करणे आणि वसुली करणे अशासारखे त्यामध्ये कामं असतात. आता पगाराची बाजू जर बघितली तर यामध्ये पे स्केल हा S14 म्हणजेच 38,600 बेसिक आणि त्यावर इतर DA, HRA आणि भत्ते असतात. साधारणतः नोकरीला लागल्यानंतर आपल्याला 65,000 ते 70,000 रुपयेपर्यंत पगार सुरू होतो. या पदाची पोस्टिंग शक्यतो तालुका आणि जिल्हा स्तरावर असते. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी याचे ऑफिस असते. मोठ्या शहरात तर एकाच बिल्डिंगमध्ये 5-6 वेगवेगळे ऑफिसेससुद्धा असतात. मात्र स्टॅम्प इन्स्पेक्टर म्हणजेच मुद्रांकन निरीक्षकची पोस्टिंग शक्यतो जिल्हाधिकारी कार्यालय किंवा सहजिल्हा निबंधक कार्यालयात असते. यामध्ये ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात पोस्टिंग मिळण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण तिथे जमिनीचे व्यवहार जास्त होतात. तर प्रमोशनच्या बाबतीत हे खाते थोडे संत आहे. सुरुवातीला तुम्ही दुय्यम निबंधक श्रेणी 1 या पदावर असतात. याचं पहिलं प्रमोशन हे दुय्यम निबंधक किंवा सहाय्यक जिल्हा निबंधक या पदावर होते, जे गॅझेटेड अधिकारीचं पद आहे. मात्र सध्याचा सिनॅरिओ बघितला तर दुय्यम निबंधक पदावरून पुढच्या पदावर प्रमोशन व्हायला खूप कालावधी लागू शकतो किंवा शेवटसुद्धा या पदावर तुमचं प्रमोशन होऊ शकतं. आपण आता या पदाचे ब्राईट साईड आणि डार्क साईड दोघं बघूया. ब्राईट साईड म्हणजे चांगलं काय, तर या पदाबाबत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जिथे आपली पोस्टिंग असते त्या ऑफिसचे आपण बॉस असतो, म्हणजे आपल्यावर अधिकारी हे आपल्या कार्यालयात नसतात. दुसरी गोष्ट म्हणजे आपण साईन केली म्हणजे काम झालं, म्हणजे आपण केलेल्या कामाचं आपल्याला लगेच समाधान मिळतं आणि समाजामध्ये प्रतिष्ठाही आपल्याला त्यातून मिळते. लोकांशी, व्हाईट कॉलर लोकांसोबत आपले चांगले संपर्क त्यातून होतात. या पदावर काम करताना काही चॅलेंजेससुद्धा आहेत. सर्वात पहिलं चॅलेंज म्हणजे अँटी करप्शनचे. आता जमिनीचा व्यवहार होताना थोडीही चूक झाली किंवा एजंटने व्यवहार करताना काही चूक केली असेल तर तो व्यवहार हा आपल्याला गोत्यात आणू शकतो. दुसरं महत्त्वाचं चॅलेंज म्हणजे जर आपल्याकडून स्टॅम्प ड्युटी कमी आकारली गेली असेल तर इथे शासनाचं नुकसान झालं आणि आपल्याला ऑडिट पॅरा इथे लागलेला दिसतो आणि सदर रक्कम ही आपल्या पगारातून कापली जाते. तर हे पद नेमकं कोणासाठी आहे? ज्यांना PSI सारखी धावपळ पण नको आहे आणि ASO सारखं क्लरिकल पद पण नको आहे, ज्यांना समाजामध्ये मानही पाहिजे, एक वर्क लाईफ बॅलन्सही पाहिजे, ज्यांना ग्रामीण भागातही काम करायचं आहे, शहरी भागातही काम करायचं आहे, अशांसाठी हे सर्वात उत्तम पद आहे. आता दुसरं सर्वात महत्त्वाचं पद म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर. या पदाबद्दल सर्वात जास्त आकर्षण मुलांमध्ये आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा व्यतिरिक्त यामध्ये शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे 2 फेजेससुद्धा एक्स्ट्रा असतात. शारीरिक चाचणी ही जरी 100 मार्क्सची असली तरी ती क्वालिफाईंग नेचरची असते आणि मुलाखतीला मात्र 40 मार्क्स असतात. सिलेक्शनसाठी मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचे मार्क्स एकत्रित गृहीत धरले जातात. सिलेक्शन झाल्यानंतर आपलं जवळपास 12 महिन्यांचं MPA नाशिक येथे ट्रेनिंग होतं. हे अतिशय खडतर स्वरूपाचं ट्रेनिंग असतं. आता PSI नक्की काय काम करतो, तर PSI हा पोलीस ठाण्याचा कणा असतो. यांच्याकडे गुन्ह्यांचा तपास करणे, ज्यामध्ये चोरी, हाणामारी किंवा अपघात यांसारख्या गुन्ह्यांचा तपास करणे, पंचनामा करणे हे मुख्य काम असतात. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था राखणे, ज्यामध्ये मोर्चा असो, सण उत्सव असो, VIP व्हिजिट्स असो, या गोष्टी येतात. तुम्हाला तासनतास रस्त्यावर उभं राहून बंदोबस्त करावा लागतो. त्याचबरोबर
कोर्टाचीही कामे असतात, ज्यामध्ये आरोपीला कोर्टात हजर करणे आणि पुराव्यांची कागदपत्र सामान्य यासारखी कामं असतात. थोडक्यात सांगायचं तर हे 24/7 ड्युटीचं काम आहे. इथे 9 to 5 अशी काही भानगड नसते. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पगार. याला पगार नेमका किती मिळतो? तर PSI हे पदसुद्धा S14 या पे स्केलमध्ये येतं, ज्यामध्ये बेसिक पे हा 38,600 रुपयेच आहे. मात्र DA आणि HRA त्याचबरोबर इतर भत्तेसुद्धा यामध्ये मिळतात. सध्याच्या हिशोबाने ट्रेनिंग संपून तुम्ही जेव्हा पोस्टिंगवर जातात, तेव्हा तुमचा ग्रॉस सॅलरी हा जवळपास 65,000 ते 70,000 रुपयाच्या घरात जातो. इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की गडब पदापेक्षा पोलीस खात्यात काही भत्ते हे थोडे जास्त असतात, त्यामुळे पगार चांगला असतो. पोस्टिंग नेमकी कुठे मिळते? तर जसे ASOला फक्त मुंबईत राहावं लागतं, तसं PSIचं नाही. सुरुवातीला पोस्टिंग तुम्हाला मुंबईत किंवा गडचिरोलीसारख्या भागात जास्त प्रमाणात मिळू शकते. मात्र नंतर तुम्हाला महाराष्ट्रभर कुठेही पोस्टिंग मिळू शकते. तुम्ही ग्रामीण भागातही काम करू शकतात, नक्षली भागातसुद्धा काम करू शकतात, शहरी भागामध्ये काम करू शकतात. त्याचबरोबर CID, अँटी करप्शन यासारख्या विशेष शाखेतसुद्धा काम करण्याची संधी मिळते. म्हणजेच तुम्हाला गावाकडची हवा आणि शहराची लाईफस्टाईल दोन्ही अनुभवता येतात. यामध्ये प्रमोशन संधी कशा आहेत? तर साधारणतः 7 ते 9 वर्षामध्ये PSI पदावरून आपले API म्हणजेच असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर या पदावर प्रमोशन होते. त्यानंतर साधारणतः 5 ते 7 वर्षानंतर आपले पोलीस इन्स्पेक्टर म्हणजेच PI या पदावरती प्रमोशन होते. मात्र जर तुम्ही कमी वयामध्ये म्हणजेच 22 ते 25 या वयामध्ये PSI झाला असाल, तर तुम्ही निवृत्तीपर्यंत DYSP या पदापर्यंतसुद्धा पोहोचू शकता. ज्या प्रकारे नाण्याचे 2 बाजू असतात, तसेच या पदाचे सुद्धा 2 बाजू आहेत. एक म्हणजे ब्रायटर साईड आणि दुसरं म्हणजे चॅलेंजेस. आता ब्रायटर साईड कोणती? तर सर्वात मेन म्हणजे सोशल स्टेटस. या पदावर काम करत असताना गावामध्ये, मित्रपरिवारामध्ये आणि एकंदरीतच समाजामध्ये खूप चांगलं आपलं स्टेटस निर्माण होतं. आपल्याला मानही मिळतो आणि लोकांमध्ये धाकही निर्माण होतो. दुसरं म्हणजे नेटवर्क. सामान्य माणसापासून तर मोठ्या राजकारण्यांपर्यंत आपलं नेटवर्क तयार होतं, आपले संबंध निर्माण होतात. आता या पदाचे चॅलेंजेस कोणते? सर्वात पहिलं चॅलेंज ते म्हणजेच वर्क लाईफ बॅलन्स. दसरा असो, दिवाळी असो किंवा इतर कोणतेही सण असो, त्या दिवशी तुम्ही ड्युटीवर असतात आणि तुम्हाला मात्र फॅमिलीला वेळ देता येत नाही. हे सर्वात मोठं चॅलेंज या पदाचं आहे. दुसरं म्हणजेच मानसिक ताण. आपण या पदावर काम करत असताना वरिष्ठांचा दबाव किंवा कामाचं स्वरूप किंवा राजकीय हस्तक्षेप यासारख्या गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मानसिक दबाव येऊ शकतो. आता हे पद नेमकं कोणासाठी आहे? ज्यांना ऑफिसमध्ये बसून फाईल वर्क करायचे नाही आहे, जे शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि ज्यांना समाजातील अन्यायाविरुद्ध थेट ॲक्शन घेण्याची ताकद पाहिजे आहे, तर PSI पद हे त्यांच्यासाठी आहे. आता पुढचं पद बघूया, ते म्हणजे STI किंवा GST इन्स्पेक्टर. हे वित्त विभागाचं सर्वात महत्त्वाचं पद आहे. सर्वात आधी या पदाचे कामं बघूया. या पदाचे कामं प्रामुख्याने GSTशी निगडीत आहेत, ज्यामध्ये सर्वात आधी म्हणजे रजिस्ट्रेशन आणि रिटर्न्स. नवीन व्यापाऱ्यांना GST नंबर देणे आणि त्यांनी भरलेले टॅक्स रिटर्न्स तपासणे. दुसरं म्हणजेच असेसमेंट. व्यापाऱ्याने टॅक्स बरोबर भरला आहे की नाही याचे ऑडिट करणे. तिसरं म्हणजे फील्ड व्हिजिट्स. यावरून एक समजतं ते म्हणजे हे काम पूर्णपणे AC कॅबिनमध्ये बसून करण्यासारखं नाही. गरज पडल्यास टॅक्स न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात अथवा फॅक्टरीत जाऊन आपल्याला व्हिजिट्स द्याव्या लागतात. थोडक्यात शासनाची तिजोरी भरण्याचे काम तुम्हाला करायचं आहे. आता या पदावर आपल्याला पगार किती मिळतो? तर या पदाचं सुद्धा पे स्केल हे S14 आहे, ज्यामध्ये 38,600 इतका बेसिक पगार असतो, ज्यामध्ये तुम्हाला DA, HRA व इतर भत्ते मिळतात. ग्रॉस सॅलरी ही 65,000 ते 70,000 रुपयेपर्यंतच आपल्याला मिळते. आता या पदाची पोस्टिंग कुठे मिळते? तर सध्याचा ट्रेंड बघितला तर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्येच आपल्याला पहिली पोस्टिंग मिळेल हे गृहीत धरावं लागेल. त्याचबरोबर मोठी सिटी किंवा मेट्रो सिटीज जसे की पुणे, नागपूर, नाशिक किंवा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच इथे पोस्टिंग मिळते. खेडेगावांमध्ये, तालुका स्तरावर इथे पोस्टिंग मिळत नाही. त्यामुळे मुलांचं शिक्षण आणि चांगली फॅमिली लाईफ ज्यांना हवी आहे त्यासाठी STI ही पोस्ट गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आता प्रमोशन संधी जर आपण बघितले तर सध्या जवळपास 12 ते 15 वर्ष STI पदावरून पुढचं प्रमोशन मिळत नाही आहे. म्हणजेच आपल्याला पुढचं पद STO स्टेट टॅक्स ऑफिसर जे गट ब राजपत्रित पद आहे
त्या पदावर जाण्यासाठी आपल्याला 12 ते 15 वर्ष इतकी वाट बघावं लागू शकतो. त्यानंतर रिटायरमेंटच्या 2-5 वर्षाआधी आपलं असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स म्हणजेच ACST या पदावर प्रमोशन होईल. या पदाचे आपण ब्राईट साईड आणि चॅलेंजेस बघू. सर्वात आधी ब्राईट साईड कोणत्या, तर पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच वर्क लाईफ बॅलन्स. शनिवार रविवार असो किंवा कोणताही सण असो, त्या दिवशी आपल्याला सुट्टी असते, म्हणजे आपल्याला फॅमिलीला चांगला वेळ देता येतो. फिक्स ऑफिस आवर असतात, म्हणजेच कार्यालय वेळ संपल्यानंतर आपला कार्यालयाशी काही संबंध नसतो. दुसरं म्हणजेच ऑफिस एन्व्हायरमेंट. सध्या तुम्ही जर GST भवन बघितलेत तर एक प्रोफेशनल कॉर्पोरेट कार्यालय जसे असतात त्याचप्रमाणे स्वच्छ असे हे कार्यालय असतात. तुम्हाला चांगलं प्रोफेशनलिझम त्यामध्ये दिसेल. तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजेच मुलींसाठी हे पद किंवा हा विभाग हा खूप सुरक्षित आणि चांगला मानला जातो. आता चॅलेंजेस जर बघितले तर सर्वात पहिलं चॅलेंज किंवा सर्वात मोठं चॅलेंज ते म्हणजे या पदाचं मोनोटोनस रूटीन. म्हणजेच एकच स्वरूपाचे काम तुम्हाला रोज करावं लागते. तुमचं करिअरचा एक मोठा पार्ट हा नेहमी एकच काम करण्यामध्ये जाईल. दुसरं चॅलेंज म्हणजे या पदावर काम करत असताना तुमच्या करिअरमधील एक मोठा पिरियड हा केवळ मुंबई रिजनमध्ये जाणार. म्हणून ज्यांना मुंबईसारख्या ठिकाणचं धावपळीचं आयुष्य नको आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा चॅलेंज आहे. आणि तिसरं चॅलेंज म्हणजे जवळपास क्लरिकल स्वरूपाचे कामं असल्यामुळे तुम्हाला अधिकारीची फिलिंग कधीच येत नाही. आता हे पद नेमकं कोणासाठी आहे, तर ज्यांना मुंबईसारख्या सिटीमध्ये किंवा मेट्रो सिटींमध्ये काम करण्याची इच्छा आहे, ज्यांना वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, पण ज्यांना आयुष्यात थ्रिल नको आहे, अशांसाठी हे पद अतिशय उत्तम आहे. आता पुढील पद ते म्हणजेच ASO, असिस्टंट सेक्शन ऑफिसर. मंत्रालयाचा पाया या पदाला म्हटलं जातं. आता ASO या पदाचे कामं बघूया. या पदाचे कामं हे पूर्णपणे डेस्क जॉब स्वरूपाचे असतात. मंत्रालयामध्ये असताना नोटिंग आणि ड्राफ्टिंग करणे, ज्यामध्ये कोणत्याही सरकारी निर्णयाची फाईल तयार करणे, त्यावर टिप्पणी लिहिणे आणि वरिष्ठांकडे पाठवणे. त्यानंतर पॉलिसी मेकिंग, म्हणजेच राज्यात जे मोठे मोठे निर्णय होतात, जे GR निघतात, त्याची प्राथमिक प्रक्रिया हे ASOच्या टेबलवरूनच सुरू होते. तसेच तुम्ही ज्या विभागात असतात तिथल्या मंत्र्यांच्या कार्यालयाशी तुमचा सतत संपर्क होत असतो. थोडक्यात तुम्ही फील्डवर नसतात, पण जिथे प्रशासनाचा मेंदू चालतो तिथे मात्र तुम्ही असतात. आता या पदावर किती पगार मिळतो, तर सध्या ASO या पदावरील पगार हा वाढलेला आहे. याचा स्केल हा आता S16 आहे, ज्यामध्ये बेसिक हे 44,600 रुपये आहे आणि त्याचबरोबर इतर DA, HRA आणि इतर भत्ते त्यामध्ये मिळतात. आता मुंबईत पोस्टिंग असल्यामुळे HRA सर्वात जास्त या पदाला मिळतो. त्यामुळेच गट ब पदावरील सर्वच पदांपैकी सर्वात जास्त पगार हा ASO या पदावरील व्यक्तीला मिळतो. आता पोस्टिंग कुठे मिळते, तर ASOची पोस्टिंग ही 95% फक्त आणि फक्त मुंबईतच, तेही मंत्रालयामध्ये आणि MPSC ऑफिसमध्ये असते. त्यामुळे तुम्हाला आयुष्यभर मुंबईत राहावं लागतं. मात्र ASO पदाला काही डेप्युटेशनवर सुद्धा जाता येतं. वेगवेगळे आयोग असतील, वेगवेगळे महामंडळ असतील, तिथे मात्र डेप्युटेशनवर जाऊ शकतात. मात्र तेही 3 वर्ष 6 वर्ष अशा स्वरूपाचे असतात. त्यामुळे खूप मोठा पिरियड हा मुंबईतच आपल्याला व्यतीत करावा लागतो. आता या पदावर प्रमोशनच्या संधी कशा आहेत, तर 7 ते 9 वर्षानंतर आपलं प्रमोशन हे सेक्शन ऑफिसर SO या पदावर होतं. त्याच्या पुढील प्रमोशन हे अंडर सेक्रेटरी म्हणजेच अवर सचिव आणि त्याच्यानंतरचं प्रमोशन हे डेप्युटी सेक्रेटरी म्हणजेच उपसचिव आहे. मंत्रालयामध्ये प्रमोशनचा वेग हा फील्डपेक्षा थोडा चांगला असतो. आता या पदाचे सुद्धा आपण ब्राईट साईड आणि चॅलेंजेस बघूया. ब्राईट साईड कोणती, तर सर्वात आधी म्हणजे ऑफिस आवर्स हे फिक्स असतात. शनिवार रविवार आणि इतर सणाला तुम्हाला सुट्टी मिळते. कधी कधी कामाचा लोड वाढलास तर जास्त वेळ काम करावं लागू शकतो. दुसरं म्हणजे तुमचं उठबस ही वरिष्ठ IAS अधिकारी, मंत्र्यांचे PA, स्वतः मंत्री, आमदार यांच्यासोबत होत असल्याने तुमची चांगली ओळख निर्माण होते. त्यानंतर तुम्हाला उन्हातान्हामध्ये फिरण्याची आवश्यकता नसते, कारण तुम्ही AC ऑफिसमध्ये काम करतात. एक चांगलं प्रोफेशनल लाईफ तुम्ही जगत असतात. आता या पदाचे चॅलेंजेस कोणते, तर सर्वात पहिलं चॅलेंज म्हणजे मुंबई स्ट्रगल. तुम्हाला मुंबईतच राहायचं असल्याकारणाने तिथील लोकलचा प्रवास, तिथला राहण्याचा खर्च हा एक खूप मोठा चॅलेंज आहे. दुसरं महत्त्वाचं चॅलेंज ते म्हणजेच मोनोटोनस वर्क. दिवसभर तुम्हाला फाईल्समध्येच डोकं घालायचं आहे. त्यामुळे काही कालावधीनंतर तुम्हाला या कामांचा कंटाळा येऊ शकतो. तिसरं चॅलेंज ते म्हणजेच तुम्ही मंत्रालयात काम करत असताना तिथील राजकारण, वशिलेबाजी या गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक तणाव येऊ शकतो. आता हे पद नेमकं कोणासाठी आहे,
तर ज्यांना फील्डवर जाऊन उन्हातान्हात काम करायचं नाही आहे, त्यांना AC मध्ये बसून काम करायचं आहे आणि ज्यांना मुंबईचा कोणताही त्रास नाही किंवा मुंबईत काम करायची ज्यांना इच्छा आहे आणि आपल्या फॅमिलीला कायमस्वरूपी एका ठिकाणीच सेटल करायचं आहे, त्यांच्यासाठी ASOसारखं दुसरं सुख नाही. जर मित्रांनो आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर मला खात्री आहे की आपल्या मनातील जेही प्रश्न असतील त्याचे उत्तर तुम्हाला मिळालेले असतील. मात्र तरीही जर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट्समध्ये कळवा. मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईल आणि पुढील व्हिडिओ आता नेमकं कोणत्या विषयावर पाहिजे हेही मला कळवा. तोपर्यंत धन्यवाद.